नमस्कार. आम्ही सर्व युवा अर्थात आमचा आपली शाळा हा थांबा कोलांटी उडी मारून आमच्यावर वेलांटी द्यायला सरसावलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो जरा थांबा, ऐका. व्याकरणात चूक नाही. मला म्हणायचं आहे, आमचा आपली शाळा हा व्हॉट्सॲप ग्रुप. मी ज्या शाळेत 5वी ते 11वी शिकले, मराठी मीडियमच्या शाळेत, त्या विद्यार्थ्यांचा हा एक ग्रुप आहे. शाळेचे शताब्दी वर्ष 2026मध्ये त्यानिमित्ताने हा तयार झाला. ग्रुपवर जवळजवळ 1000 जण आहेत. 50 ते 90 प्लसच्या वयोगटातील विविध पेशा, व्यवसाय आणि स्वभावाचे या ग्रुपचे सभासद आहेत. विचार करा, स्वतःची ठाम मतं असलेल्या अशा या कळपाला सांभाळणं किती कठीण असेल. काही वेळा यात वादविवाद होतात, मतभेद होतात. अर्थात माघार कोणीच घेत नाही, कारण माघार घेणं हा महाराष्ट्राचा स्वभावच नाही. त्यामुळे ते काही होत नाही. पण तरीही आणीबाणीचा काळ येण्यापूर्वी सगळं काही सरळ धोपट मार्गावर येतं परत. चुकलेला वाटसरू जसा मळलेल्या पायवाटेवर येतो ना, साधारण आपण आपल्या फॅमिली किंवा मित्रमैत्रिणींचे ग्रुप आधी उघडतो. पण आपली शाळावर काय आले आहे ही उत्सुकताही तितकीच असते या ग्रुपच्या मेंबर्सना. लिहिणाऱ्यांपैकी जेमतेम 8-10 लोक माझ्या माहितीचे असतील. त्यांचे जिव्हाळ्याचे विषय माझ्यासाठी जिव्हाळ्याचे नसतीलही, तरीही ह्या ग्रुपविषयी इतकी उत्सुकता मलाच नव्हे सर्वांनाच का वाटते हा विचार मनात आला तेव्हा लक्षात आलं, या ग्रुपवर असलेले आपण सगळेच फिजिकली कोणत्याही वयाचे असू, पण आपली शाळा हे शब्द वाचल्याबरोबर आपण सगळेच 10 ते 17 या वयोगटात शिरत असणार. या ग्रुपमध्ये डॉक्टर आहेत, ॲक्टर आहेत, लेखक आहेत, प्रोफेसर आहेत, बिझनेसवाले आहेत, डिफेन्सचे लोक आहेत, कलाकार आहेत आणि टाळीकार आहेत. टाळीकार हा मी तयार केलेला शब्द दुसऱ्यांचं कौतुक करून प्रोत्साहन देणाऱ्यांसाठी. तसेच प्रखर टीकाकारी आहेत, गृहिणी आहेत आणि गृहस्थ आहेत. वयाप्रमाणे म्हटलं तर या शाळेत 50शीतला बालवर्ग आहे, 60तले किशोर आहेत आणि 70तली तरुणाई आहे. 80-90 प्लस वयातली परिपक्व युवा मंडळी आहे. मला सवय आहे की व्हिडिओ तयार केल्यावर मी स्वतःसाठी मोठ्यांदा वाचते, ऐकायला कसा वाटतो हे कळावं म्हणून. आत्ताच हा शेवटचा पॅरेग्राफ वाचताना मला खुसूखुसू हसण्याचा आवाज आला. माझ्या लक्षात आलं, जवळ बसलेली बालमंडळी हसत होती, माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत होती. आता त्यांना समजावून देणं भागच होतं. त्यामुळे प्रत्येक आजीमध्ये असणारी माझ्यामधली टीचर ही लगेच जागी झाली. मी म्हातारी आहे का रे बाळांनो, मी विचारलं. तुझे केस म्हातारे आहेत, एक म्हणला, पण तू किशीच्या आजीसारखी चिडचिड नाही करत, दुसरा वदला. खूप हसतेस, आमच्याशी कधीकधी खेळतेस देखील आणि कधीकधी भांडतेस देखील बरं का. मग म्हणजे मी जास्त तुमच्यासारखी आहे की नाही? बिचाऱ्यांना माझा युक्तिवाद समजला नाही. अरे बाळांनो, म्हातारा कोणाला म्हणायचं? इतर सर्वांपेक्षा स्वतःला जो मनुष्य मोठा समजतो त्याला. म्हणून मी 50शीतला बालवर्ग ते 80तले युवा वगैरे वगैरे म्हणाले. समजलं का? समजायला मुलं होतीच कुठे तिथं, कधीच खेळायला पळून गेली होती. मुलांना समजवताना मला मात्र नक्की समजलं होतं की हा ग्रुप इतका ॲक्टिव्ह का आहे आणि सगळ्यांना त्याच्यावर का यावंसं वाटतं ते. कारण या ग्रुपच्या सगळ्या आठवणी आहेत ना, त्या शालेय जीवनातल्या 10 ते 17 या वयातल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं या ग्रुपवर पोस्ट टाकताना आपणही त्याच वयात कुठेतरी पोचतो. वयाची दशकं गळून पडतात. मेंबर्सपैकी बरेच सर्वप्रथम हाच ग्रुप बघत असणार, कारण हा आहे आपल्या स्वप्नांच्या वयातला आयुष्य समरसून जगणारा
महत्त्वाकांक्षेचं पंख लावून उडणारा वयोगट. किती जणांची किती स्वप्न पूर्ण झाली त्याला इथे महत्त्व नाही. शालेय वयातल्या आठवणी नेहमीच मखमली असतात. शिक्षा म्हणून वर्गाबाहेर उभ्या राहिलेल्या मुली तेव्हा शरमेने जमिनीकडे पाहत माना खाली घालून उभ्या असतील, पण आता ती आठवण देखील त्या हसून सांगत असणार. माझ्यासारख्याच या ग्रुपवर कोणीच आपल्या वयाचा, शिक्षणाचा किंवा कुठल्याही गुणांचा कसलाही ऐब दाखवत नाहीत. काही नक्की रुसतात, रागवत असतील किंवा रागवतातच. काही ग्रुपही सोडत असतील किंवा तसा विचार करत असतील, पण बहुतेक सगळे टिकून राहतात. या ग्रुपने मला काय दिलं असं जर कोणी म्हणालं तर मी म्हणेन बालपणात परत विहरण्याचा आनंद दिला. ही सगळ्यात छान काय आहे की असे निखळ आनंद देणारे ग्रुप बहुतेक सगळ्यांनाच करता येण्यासारखं आहे. कारण आपण हल्ली सगळेच 11वीपर्यंत तरी शिकलेला असतो आणि जर नसलो तर मिडल स्कूलचा ग्रुप करा, प्रायमरी स्कूलचा करा आणि स्वच्छ निर्मळ वयनिरपेक्ष असा आनंद अनुभवा. व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. शेअर करा, सबस्क्राईब करा ही विनंती.